ट्रीट आईस्क्रीम नागपूर प्रस्तुत स्वाद यात्रा. प्रायोजक ट्रीट आईस्क्रीम नागपूर आणि निशा हर्बल सॅफ्रोजेल, गोरेपणाचा महामंत्र. स्वागत आहे तुमचं ट्रीट आईस्क्रीम प्रस्तुत स्वाद यात्रेमध्ये. कामाला देतो फोडणी, व्यापाला देतो तडका. कामाला देतो फोडणी, व्यापाला देतो तडका. चुचले जिवेचे पुरवून घेऊ भरली स्वाद यात्रा. चुचले जिवेचे पुरवून घेऊ भरली स्वाद यात्रा. स्वाद यात्रा, स्वाद यात्रा, स्वाद यात्रा, स्वाद यात्रा. स्वाद यात्रेच्या प्रत्येक भागात आम्ही आपल्याकरता घेऊन येत असतो वेगवेगळ्या ठिकाणाहून वेगवेगळी डिश. आज सुद्धा आम्ही आलो आहे अमरावतीला. चला तर बघूया अमरावतीमध्ये काय खास आहे. अंबादेवी आणि एकविरा मंदिर हे सगळ्यात आराध्य दैवत आहे इथलं, म्हणजे सगळ्याच दृष्टीने सगळ्यात पहिलं आहे. त्याच्यानंतर तपोवनेश्वरामध्ये आहे. तपोवनेश्वर तिथे आहे कुष्ठरोगांचं हे वगैरे, त्यामुळे तिथे महत्त्वाचं पाहण्यासारखं आहे. त्याच्यानंतर आहे आखाडा, हनुमान आखाडा, म्हणजे सगळ्याच देशातून विद्यार्थी येतात शिकायला. अमरावतीचं विशेष महत्त्व काय आहे हे तर आत्ताच आपण बघितलं. याचबरोबर अमरावतीचं आराध्य देवीचं दर्शन घेऊया, जाणून घेऊया महत्त्व अंबादेवीचं. अंबादेवी ही स्वयंभू आहे आणि ही वालुकामय आहे. ही आपोआप उत्पन्न झालेली आहे आणि भगवान श्रीकृष्णाने रुक्मिणीचं हरण या मंदिरातून केलेलं होतं आणि ही पार्वती स्वरूप आहे. दर्शनाने मन कसं अंतर्बाह्य निर्मळ होतं, हो ना? तर हे होतं अमरावतीचं स्थानविशेष. यानंतर अमरावतीची बघूया विशेष रेसिपी. नमस्कार. आज मला आणि माझ्या सगळ्या प्रेक्षकांना तुमची ओळख करून. सौ विजयताई अनंतराव गुढे. तुम्ही? सौ कविता सुनीलराव गुढे. अच्छा, तुमचं रिलेशन? या माझ्या मोठ्या जाऊ. अरे वा. मग जाऊ म्हटलं की जरा नातं वेगळंच असतं ना, तर मग तुमच्यात कसं नातं, म्हणजे खेळीमेळीचं की? अगदी खेळ मैत्रिणीसारखाच असतो. अरे वा. तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? 30 वर्ष झाली. अच्छा, तुमचं? 25. म्हणजे 5 वर्षांचा. मग तुम्ही सगळे सण समारंभ एकत्र करता? हो, दिवाळी नवरात्र सगळे सण. बरं, तुमचं माहेर कुठलं? अमरावतीतलं. अच्छा, आणि तुमचं? माझंही अमरावतीमध्ये. अरे वा, बरं आहे की दोघी अमरावतीमधलं म्हटल्यावर काही प्रश्नच नाही, म्हणजे तुम्हाला अमरावतीबद्दल जास्तीत जास्त माहिती आहे. बरं, आता स्वाद यात्रेची गोष्ट केली की शेवटी खाण्याचा विषय आला, आणि हे आलं की सर्वात पहिल्यांदा येतो तो लेडीजच्या ह्याच्यात उखाणा, हो ना? मग उखाणा घ्यायचा. डोंगरावरच्या डोंगरावर गुढेची गुढी, अनंतरावांनी मारली माझ्या हृदयात उडी. अरे वा, म्हणजे गुढे आणि यजमानांचं नाव सोबतच. तुम्ही? शब्द शोधी कोडे, कोडे शोधी उखाणा. सुनील रावांचं नाव सततच असतं ओठावर, परंतु फक्त असतो लज्जेचा भाग. अरे वा. आपण आता वळूया स्वाद यात्रेकडे. चालायचं किचनकडे? ठीक आहे, बिलकुल. स्वाद यात्रेमध्ये नवनवीन पदार्थ आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो, हो ना? आज सुद्धा मी एक खास रेसिपी आणलेली आहे. बघूया आज आपण काय शिकणार आहोत. आज आम्हाला पहिली रेसिपी कुठली शिकवणार आहात? आज आपल्याला आपे बघायचे आहेत. अच्छा, तर मग आप्यांकरिता साहित्य काय आहे? आप्यांकरता आपण तांदूळ, तूर डाळ, चना डाळ, उडीद सोल, मूग सोल, अच्छा, आणि मेथी, आणि त्याला लागणार आपण चटणी सुद्धा आपण त्याच्याकरता करूया. तर त्याकरता आपल्याला चना डाळ सुद्धा लागणार आहे आणि खोबरा किस आपण त्या चण्यामध्ये टाकणार आहोत. त्यानंतर हिरवी मिरची आणि मीठ.
हे आपल्याला चटणी करता. आणि मला इथे ओला कांदा दिसतोय, त्याचा उपयोग काय आपण करणार आहोत? तर ओल्या कांद्याने आपण ह्या काय करणार, आपण याच्याकरता घेतलेलं आहे की ही जे आप्पे पात्र आहे हे आप्पे आपल्याला करण्यापूर्वी याला थोडं किंचित ऑइल लावायचं आपल्याला. आणि चमच्याने जर आपण टाकलं तर ते जास्त पडेल, म्हणून आपण नुसताच हा कांदा घ्यायचा आणि याला अशा प्रकारे याला ऑइल लावायचं. अच्छा, म्हणजे साहित्यांमध्ये आप्पे पात्र सुद्धा महत्वाचं साहित्य आहे. ती बिलकुल. रेसिपीला सुरुवात करूया. प्रथम आपण काय करायचं, एका भांड्यामध्ये 2 मूठ तांदूळ घेतले, तर 1 मूठ तूर डाळ घ्यायची. अच्छा. 1 मूठ चना डाळ घ्यायची. बरं. 1 मूठ उडीद सोल, 1 मूठ मूग सोल. अच्छा. आणि थोडी अगदी याला किंचित मेथी, कारण तसं काही मुलं मेथी खात नाही. आणि जरा सर्वच घटक या आणि चव सुद्धा त्याला खूप छान येते मेथीमुळे. हे सगळं एकत्र केल्यानंतर याच्यामध्ये पाणी घालायचं आणि 8 तास, जवळपास 7 ते 8 तास थोडा याला वेळ लागतो, कारण उडदाचा जो सोल आहे हा भिजायला जरा याला जास्त वेळ लागतो. हे आपण भिजत ठेवून द्यायचं. समजा आता आपण हे 8 तास वगैरे भिजत ठेवल्यानंतर हे मिश्रण पाण्यामधनं काढून घ्यायचं आणि याचं आपल्याला वाटण तयार करायचं आहे. ही पेस्ट करताना, वाटण म्हणजे ही जी पेस्ट आहे ही आपल्याला मिक्सरमधनं काढून घ्यायची. आणि ही पेस्ट काढून घेतल्यानंतर आपल्याला पुन्हा 1-2 तास हे मिश्रण आपल्याला तसंच भिजतच ठेवायचे. तसे 3 तास 4 तास ठेवली तरी चालतं. अच्छा, म्हणजे हे जे प्रमाण आहे ते 2:1 असं आहे. 2:1. बरं. 2:1 म्हणजे फक्त तांदूळच 2 भाग, बाकी सर्व 1 भाग. या मिश्रणाची पेस्ट तयार करेपर्यंत घेऊया एक छोटीशी विश्रांती. तुम्ही कुठेही जाऊ नका, बघत राहा स्वाद यात्रा. माझ्या गोरेपणाचं रहस्य निशा हर्बल सॅफ्रोजेल. ट्राय करून बघा, यात केशराचा विश्वास आहे. निशा हर्बल सॅफ्रोजेल, गोरेपणाचा महामंत्र. ब्रेक नंतर परत एकदा आपलं स्वाद यात्रामध्ये स्वागत आहे. यानंतर आता आपण काय करणार आहोत? काय केलंय मी, पेस्ट आधीच थोडी तयार केलेली आहे. अच्छा. कारण असं की पेस्ट केल्यानंतर सुद्धा ती चांगली भिजण्याकरता, चांगली मुरण्याकरता जवळपास 2 ते 3 तास त्याला अवधी लागते. बरं. त्यामुळे ही पेस्ट मी आधीच करून ठेवलेली आहे. बरं, चालेल. तर मग आता आपण सुरुवात करायची. बिलकुल. गॅस लावलेला आहे, आप्पे पात्र ठेवलेलंच आहे. पेस्ट टाकण्यापूर्वी आता ही आपण पेस्ट करून ठेवलेली आहे. या मिश्रणामध्ये आपल्याला आता थोडं मीठ घालायचं आहे चवीपुरतं आणि थोडी हिरवी मिरची घालायची आहे. तिखट आपण फार कमी टाकणार आहोत, कारण कसं आहे मुलांच्या आवडीचा मेनू असतो आणि त्यांना तेवढं तिखट चालत नाही. पण चवीपुरतं थोडी आपल्याला हिरवी मिरची घालायची. आपण ही पेस्ट काय करणार आहोत, थोडी चांगली फेटून घेऊ आपण. अच्छा. याला फेटल्यानंतर काय होतं, कारण ही थोडीशी आंबवलेली आहेच ना. अच्छा. तर फेटल्यामुळे ही आणखी एकजीव होईल. जितकी एकजीव होईल तेवढा याला स्पंज चांगला येतो. अच्छा. आणि त्याला जेवढा स्पंज येईल तेवढा तो लहान मुलांना जास्त अट्रॅक्ट केला जातो ना मेनू. आणि मेनूचं एक विशेष आहे की तो जितका अट्रॅक्टिव्ह असेल तितकं मुलांचं अट्रॅक्शन त्यामागचं अधिक वाढतं. याला अगदी थोडं ऑइल लावायचंय. तसंही आजकाल ऑइली पदार्थ खूप कमी खाल्ले जातात. आणि आणखी या पदार्थाचं एक विशेष सांगायचं म्हणजे की लहान मुलांना तर आवडतोच, पण आजोबांना हा खूप आवडतो, कारण त्यांचाही तो थोडा दातांचा प्रॉब्लेम असतो. तो यामुळे अगदीच निश्चित खूप आनंदाने ते खातात. नातवासोबत त्याचा आनंद फार छान घेतात ते. तुम्ही शिक्षिका आहात का? हो. मग शाळेमध्ये तुम्ही लहान मुलांना कसं शिकवता, स्ट्रिक्टली की सॉफ्टली? नाही, कधी कधी स्ट्रिक्ट होतेही. अच्छा. हां, थोडंसं हे टाकलंय ना आपण, याच्यामध्ये किंचित 1 थेंबवर अगदी थोडंसं असं ऑइल टाकलंय मी, खूप नाही घालायचं. यावर एक झाकण ठेवून द्यायचे. बिलकुल. हां, आणि हे आता थोडंसं मंद आचेवर. हो, थोडं मंद आचेवर. रेसिपी अशा कठीण करण्यात मजा येत असेल ना? खूप मजा. बिलकुल. गप्पा करता करता कसा वेळ निघून गेला कळलंच नाही. मला असं वाटतं आपले आप्पे तयार झाले असतील. याला आपण काय करायचं, हा लाकडी स्पून वापरायचा याला. याने खूप छान होतं. बस याला थोडे परतवून द्यायचे. याला परतवून दिलं की किंचित असा हा गुलाबी असा थोडासा हा होऊ द्यायचा. खूप नाही होऊ द्यायचा, त्याचा लगेच निघतात. हो, अगदी लगेच आहे बघा याला. आणि मुख्य म्हणजे याला अजिबात खूप तेलकटपणा वगैरे खूप नसतो ना, त्यामुळे अगदी खूप छान वाटतं. असं टिफिनमध्ये द्यायला वगैरे खूप छान वाटतं. बरं, त्याला थोडंसं अगदी छान गाजर चटणी वगैरे सगळं सोबत दिलं की खूप छान वाटतं. परत हा 2 मिनटं होऊ द्यायचा. बरं, म्हणजे दोन्ही बाजूंनी दोन्ही बाजूंनी होऊ द्यायचं.
थोडासा आपण बंद करू. आता आपल्याला हे डिशमध्ये आपण सर्व करायचं आपल्याला हे सर्व करताना ही जर डिश आपण थोडी डेकोरेट केली तर आपण असा जर काही प्रकार केला तर त्याचा खूप आनंद मिळतो बरं, त्यांना खूप आनंद मिळतो अगदी. अच्छा, आईसाठी हे सगळ्यात महत्त्वाच्या टिप्स. गार्निशिंग करताना कलरफुल गोष्टी जास्त यूज केल्या जातात. याच्यामध्ये मी काय घेतलेलं आहे, गाजर घेतलेलं आहे, बीट घेतलेलं आहे, त्याच्यानंतर मी ओला कांदा घेतलेला आहे आणि ओल्या कांद्याचा दोन्ही भागांचा उपयोग केलेला आहे मी. बघा, हा वरचा जो आहे याला मी थोडंसं फुलांचा आकार दिला. त्याच्यानंतर याला आपण पानं म्हणून इथे साईडला आपण टाकू शकतो. रेसिपीज तयार करण्यात जेवढा आनंद असतो तेवढा गार्निशिंग करण्यात सुद्धा असतो. याच्यासोबत चटणी आणि सर्वात आवडीचा त्यांचा सॉस. अतिशय त्यांना टोमॅटो सॉस आवडतो. मोठ्यांकरिता चटणी आणि लहानांकरिता सॉस. आपण हा सॉस काय करायचा आहे, अगदी थोडा थोडा यावर घालायचा आहे. अच्छा, थोडासा, अगदी खूप नाही घालायचा. त्यांना लागत असेल तर ते मागतातच आपल्याला. हा असा घातलाय थोडा की यावर थोडी ना शेव घालायची आपण. अच्छा, ही शेव जर आपण अशी सर्व केली ना तर ही डिश जरा अतिशय चाट सारखी मला डिश दिसते आहे. आप्पे आपले तयार झालेले आहे. मी टेस्ट करून बघते, तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. आप्पे. साहित्य: तांदूळ, तूर डाळ, चणा डाळ, उडीद सोल, मूग सोल, मेथी, हिरवी मिरची, मीठ, ओला कांदा आणि आप्पेपत्र. कृती: एका पातेल्यात 2 मूठ तांदूळ घ्या, 1 मूठ तूर डाळ, 1 मूठ चणा डाळ, 1 मूठ उडीद सोल, 1 मूठ मूग सोल आणि मेथी. हे मिश्रण एकत्रित करून पाणी घाला. 7 ते 8 तास भिजत ठेवा. त्यानंतर याची एकत्रित पेस्ट करा. ही पेस्ट 1 ते 2 तास भिजत घाला. यानंतर या मिश्रणात हिरव्या मिरचीची पेस्ट आणि मीठ घाला. आप्पे पात्राला तेल लावून त्यात हे मिश्रण घालून दोन्ही बाजूंनी होऊ द्या. आता तयार आहे आप्पे. सजावट करून सर्व्ह करा. दुसरा पदार्थ आपण काय शिकणार आहोत हे बघणारच आहोत, पण त्यापूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. माझ्या गोरेपणाचं रहस्य निशा हर्बल सॅफ्रोजेल. ट्राय करून बघा, यात केशराचा विश्वास आहे. निशा हर्बल सॅफ्रोजेल, गोरेपणाचा महामंत्र. विश्रांतीनंतर दुसरा पदार्थ अमरावती विशेष शिकणार आहोत, तो म्हणजे मोठ्या जाऊबाईंकडनं. त्यांच्याचकडनं बघूया कुठला पदार्थ आहे तो. तर मग मोठ्या जाऊबाई, अमरावतीचा विशेष पदार्थ कुठला शिकवणार आहात? अमरावतीतला विशेष पदार्थ गिल्यावडा. अच्छा, हा अमरावतीत फार प्रसिद्ध आहे. बरं. आणि सगळ्यांनाच आवडतोय. तर मग गिलावड्यासाठी साहित्य कुठले आहे? उडदाची डाळ भिजवलेलीच आपण घेतली, कारण बरं. नंतर सोडा, अच्छा, चिंचेची खटाई, बरं, संबार, मीठ आणि ठेचा. हा ठेचा कसल्यापासून तयार झाला? ठेच्यामध्ये आपण अद्रक टाकलं, बरं, जिरं आणि लसूण. अच्छा, आणि मिरच्या त्या थोड्या ओल्या केल्या आणि मिक्सरमध्ये बारीक केल्या. त्याची ही एकत्रित पेस्ट आहे. बरं, मला सांगा, डाळ किती तास आधी भिजत घालावी लागते? 7-8 तास भिजत घालावं लागते. अच्छा, त्यानंतर मग आपण मिक्सरमधून बारीक करून घ्याल पेस्ट. बरं. उडदाची डाळ भिजायला वेळ लागते, 7 ते 8 तास लागते. बरं. म्हणून त्यामुळे वेळ जाऊ नये म्हणून केलेली पेस्ट बिलकुल तयार आहे. मग पेस्ट केल्यानंतर काही वेळ ही भिजत ठेवायला नको ना? नाही, काहीच नको. भिजली त्यामध्ये मीठ टाकायचं, सोडा टाकायचं, हिनायचं आणि तयार करायचं. अच्छा, मीठ आणि सोडा याचं काही विशेष प्रमाण असतं का? नाही, सोडा किंचित टाकायचा, बरं, अर्धा चमचे. अच्छा, आपलं पेस्ट बघून. आणि मीठ चवीपुरतं थोडं टाकायचं. बरं. चला मग मेन रेसिपीला सुरुवात करूया. गिलावडा तयार करत असताना कुठल्या गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या आहेत? गिलावडा तयार करताना हे कसं पौष्टिक, हिवाळ्यात कशी उडदाची डाळ खायला चांगली असते. अच्छा, आणि आईल यामधलं निघून जाते. बरं. गिलावडा केल्यानंतर ते मिठाच्या पाण्यात टाकतो ना आपण, आईल निघून जाते. अच्छा, तसंही प्रकृतीला ते चांगले असते. त्याच्यामुळे पौष्टिक पदार्थ हिवाळ्याच्या दृष्टीने.
थोडा याच्यात किंचित सोडा टाकायचा. म्हणजे सोड्याने कसं फुलफुलीत नरम थोडा होतो. अच्छा. आणि चवीपुरतं मीठ टाकायचं. म्हणजे कसं मीठ कमी टाकायचं, कारण आपण कसं मिठाचं पाणी असते आपलं अच्छा घेतलेलं, त्याच्यामुळे आपण मीठ यामध्ये कमी टाकायचं. पूर्ण एकजीव करून आणि थोडं एकजीव करायचं. तेल याचं आधीच तापवायला ठेवावं लागतं. हो हो. तेल जेवढं गरम असलं अच्छा तेवढं लवकर होतं. तेल चांगलं तपलेलं पाहिजे. अच्छा. तयार करूया. बिलकुल. मला एक सांगा, या गिलावडा का नाव पडलंय? ते पाण्यामध्ये टाकतात ना, तळल्यानंतर लगेच गरम, म्हणून त्याला गिलावडा नाव पडलं. अच्छा, हे त्याचं कारण आहे गिलावडा. याच्याऐवजी आपण तेलाचा हात सुद्धा घेऊ शकतो. हो हो. अच्छा. हे एक प्लास्टिकचा कागद घ्यायचा, त्यावरही करता येतं. बरं. आणि असं हातावरही करून टाकता. सोपी पद्धत कुठली आहे? सोपी हातावरची आजकाल म्हणजे चालते. कारण सगळेजण अगदी सोप्यात सोपी पद्धत कुठली आहे? कारण आजकाल जरा वेळेचाही अभाव असतो, त्याच्यामुळे सोप्या पद्धती सगळेजण आवडतात. टाकू? बिलकुल. तेल तापलेलं आहे. तुमचं माहेर अमरावतीमध्ये? अमरावतीमध्ये. अमरावतीमधल्या भरपूरशा गोष्टी तुम्हाला माहिती असेल. अमरावतीमध्ये काय आहे फेमस आहे? एक अंबादेवीचं मंदिर तर आत्ताच आम्ही दर्शन घेऊन आलो. साई मंदिर आहे. अच्छा. वढई तलाव आहे. बरं. आणि शनी महाराजाचं मंदिर आहे. अच्छा, म्हणजे अमरावतीमध्ये भरपूर आहे बघण्यासारखं आहे. छत्री तलाव आहे. अच्छा. याची पण आखाडा आहे. तळायला साधारण किती वेळ लागतो? 2-3 मिनिटं लालसर येतं. गिलावडा हा मार्केटमध्ये अवेलेबल असतो का जनरली? ठरलेलं ठिकाण आहे. अच्छा, त्याच ठिकाणी मिळतो. अरे वा. असं सगळ्याच ठिकाणी असं काही मिळत नाही. मग बाहेरचे लोक अमरावतीमध्ये आल्यावर सगळ्यात जास्त मागणी याच पदार्थाची होत असेल ना, गिलावड्याची? हो. म्हणजे ज्यांना हा आयटम माहीत आहे तेच मागतात. अच्छा. असं लालसर थोडा झाला म्हणजे चवीलाही छान लागतो. असं हा परतवून घेतल्यानंतरच म्हणजे तेलात वर येतो की डायरेक्ट येतो? नाही, परतून घेतल्या. अच्छा. तुमच्याकडे सगळे असं पाहुणे वगैरे आल्यावर त्यांचं सगळ्यात जास्त डिमांड तर गिलेवड्यांची असेल ना? हो, गिलेवडे चालू राहतात. मग किती दिवस करता तुम्ही आठवड्यात? आठवड्यातून नाही करत म्हणा, पण महिन्यातून 2दा वगैरे करते तशी. कारण ते कसं हे कसं वस्तू जास्त वेळ राहत नाही ना. बरं. येणारे लोक कसे मोजके आले की बरोबर आधीच सांगावं लागते, डाळ भिजायला वेळ लागते. हे सगळं म्हणजे हा पदार्थ जरा प्री प्लॅनिंग करूनच करावा लागतो. याचं एक वेगळं प्रमाण नसतं ना पाण्याचं आणि उडदाच्या डाळीचं? काहीच नाही. पाणी पण जास्त झालं तरी हे होतं. फक्त एवढंच आहे की जेव्हा ते दळायला पाठवतो आपण किंवा मिक्सरमधून बारीक काढतो तेव्हा थोडीशी सुकू घातलेली, पाणी सगळं त्याचं हे झालेलं, थोडी मोकळी करून ठेवा. हा, मोकळी असे. म्हणजे मग ते पेस्ट अशी जी घट्ट आहे. अच्छा, म्हणजे घट्ट पेस्ट महत्वाची आहे. ते जरा ओलसर नको व्हायला. म्हणजे ओलसर नको व्हायला हे कशा करता? कारण ते गोल येत नाही ना, जमत नाही, आकार जमत नाही. म्हणजे हा पदार्थ तयार करत असताना या गोष्टी लक्षात घ्या. कुठलाही पदार्थ तयार करत असताना छोट्या छोट्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. छोट्या छोट्या गोष्टींमुळे त्याची टेस्ट चेंज होते. तुमच्याकडे सगळ्यात आवडणारा पदार्थ कुठला तुमच्या घरचा? गिलावडा. अरे वा. म्हणजे अमरावती स्पेशल सुद्धा आणि तुमच्या गुडे फॅमिलीचं स्पेशल सुद्धा हेच आहे ना? म्हटलं गिलावडा. बढिया. आता गॅस थोडा मोठा करून देते. बरं, चालेल. म्हणजे कसं लवकर होऊन जाईल. अच्छा. ताकामध्ये काढू. हे काढलं लगेच पाण्यात घालायचं? पाण्यात. बरं. आणि मिठाचं काही प्रमाण असतं का पाण्यात? थोडंसं किंचित खारटपणा पाण्याचं. बरं. आणि त्यासाठीच तुम्ही मला मागाशी सांगितलं होतं की थोडं मीठ कमी घालायचं. अच्छा. किती वेळ भिजत ठेवायचं असतं हे? अर्धा 1 तास पाहिजे भिजायला, म्हणजे नरम होतात. अच्छा, म्हणजे अर्धा 1 तास हे भिजत ठेवावं लागतं. बरं.
तरी कोमट पाणी असल्यामुळे लवकर मुरतात. बरं. म्हणजे हे गरम असते आणि पाणी पण गरम असते, त्याच्यामुळे लवकर नरम होऊन येतात. अच्छा. जेवढे नरम झाले तेवढं छान लागतं. अच्छा, मला असं वाटतं की याची रेसिपी आणि दहीवड्याची रेसिपी सारखीच आहे ना? हो, फक्त एवढंच आहे की दहीवड्याचं पातळ करावं लागते बरं. थोडंसं यापेक्षा, हां. कारण ते गोल टाकायचे असतात म्हणून. अच्छा. आणि यापेक्षा थोडं बारीक. बरं. अर्धा तास भिजत घातलेले गिलेवडे आपले तयार आहे. आपण त्याला गार्निशिंग करूया. बिलकुल. गार्निशिंग करताना जनरली रेड, ग्रीन कलर जास्त यूज केला जातो. हो मी करू? हो, करा ना. गार्निशिंग हा प्रकार छान असतो. जरा आपलं डोकं वापरता येतं. तर रेसिपीमध्ये जे लिहिलेलं आहे किंवा जे सांगितलेलं आहे तसंच काही करावं लागतं. यानंतर आता हे खटाई टाकायची. यात साखर आणि हे टाकलेलं चणी अच्छा तयार केलेली आपण घेतलेली आहे. बरं. कारण चवीपुरतं मीठ टाकायचं. टाकूया. म्हणजे थोडक्यात चाट सारखाच हाही पदार्थ आहे आपला दुसरा. तिखट गोड हे पदार्थ कोणाला नाही आवडत, सगळ्यांनाच आवडतात, हो ना? आता तुम्ही घरी करून बघा. वा. यामध्ये थोडा गूळ घातलेला आहे, म्हणजे आंबट गूळ जरा. अच्छा. आंबट आणि गोड दोन्ही चव यायला. त्यानंतर आणि ठेसा हा. अच्छा. हा कसा तयार केलेला आहे? यामध्ये अद्रक, लसूण आणि लाल मिरच्या मोठ्या वाळलेल्या होत्या, तर त्याच्यामुळे त्या थोड्या वलसर केल्या आणि ते अद्रक, लसूण, जिरं टाकून ते बारीक पेस्ट केली. आणि थोडं चवीला थोडंसं लिंबूचा रस घातलेला, म्हणजे कोणाला तिखट होतं आणि कोणाला फिक्कं पाहिजे म्हणून थोडं टाकते. आणि सजावटीसाठी थोडं शेव घालत आहे, म्हणजे कसं लहान मुलं शेव दिसली की खातात. आणि तसंही आमच्याकडे सगळ्यांना हा पदार्थ आवडतोच. बरं. अमरावती विशेष म्हटल्यावर काय आवडतं? आणि कोथिंबीर तशी हिरवी. बरं. मस्त. मी टेस्ट करू? बिलकुल. मस्त. गिलावडा एकदम उत्तम झालेला आहे. सुपर. तुम्ही याचे साहित्य आणि कृती लिहून द्या. गिलावडा. साहित्य: 7 ते 8 तास भिजवलेली उडदाची डाळ, सोडा, चिंचेची खटाई, कोथिंबीर, मीठ, लाल मिरची, अद्रक पेस्ट, तळण्याकरिता तेल. 7 ते 8 तास भिजत घातलेल्या उडदाच्या डाळीची पेस्ट घ्या. या पेस्टमध्ये थोडा सोडा घाला, चवीपुरतं मीठ घाला. यानंतर ही पेस्ट हातात घेऊन वडा थापून घ्या. तेलात तळून घ्या. अर्धा ते 1 तास वडे पाण्यात ठेवा. त्यानंतर वडे डिशमध्ये घेऊन दही, चिंचेची खटाई, कोथिंबीर घालून सर्व करा. स्वाद यात्रामध्ये आज तुम्ही आम्हाला आप्पे आणि गिलावडा ही विशेष रेसिपी अमरावतीमधली शिकवल्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद. आमच्याकडनं हे तुम्हाला छोटंसं गिफ्ट. थँक्यू. आज आपण आलो होतो अमरावतीला. अमरावतीमधील विशेष पदार्थ शिकून कसं वाटलंय हे आम्हाला नक्की कळवा. यासोबतच प्रत्येक भागाच्या शेवटी आम्ही आपल्याला एक प्रश्न विचारू. या प्रश्नाचे योग्य उत्तर देणाऱ्या एका भाग्यवान विजेत्याला आम्ही देऊ ट्रीट आईस्क्रीम नागपूरद्वारे एक गिफ्ट हॅम्पर. स्वाद यात्रेच्या आजच्या भागाचा प्रश्न असा आहे: अमरावती विशेष गिलावडासाठी उडीद डाळ किती तास भिजत ठेवावी लागते? आणि आपल्याकडेही अशा काही छान छान रेसिपी असेल तर आपणही या कार्यक्रमात सहभाग घेऊ शकता. यासाठी आमचा पत्ता: निर्माता स्वाद यात्रा, पोस्ट बॉक्स क्रमांक 101, महाल, नागपूर 440032. आपली पुढची भेट नवीन भागात नवीन पदार्थांसह. पण तोपर्यंत नमस्कार. ट्रीट आईस्क्रीम नागपूर प्रस्तुत स्वाद यात्रा. प्रायोजक ट्रीट आईस्क्रीम नागपूर
आणि निशा हर्बल सॅफ्रोजेल गोरेपणाचा महामंत्र.